आदरणीय मोरे साहेब, आदरणीय तेजस्वीताई, शिवानीताई, धीवरदादा, आताच जयकर साहेब पण अजून गेले, आदरणीय गोरक्षदादा, वकील साहेब इथे ज्यांना मी ऐकलं मगाशी, इथे बरेच मान्यवर उपस्थित आहे. मागे सगळी मान्यवर मंडळी बसलेली आहेत. माझ्या या बाजूला आयोजकांची गडबड डगबग सुरू आहे आणि खरं सांगते, मला इथे कमी आणि तिथे जास्त बसायची इच्छा होत होती, कारण सूत्रसंचालन जे करतायत त्यांना ऐकणं, त्यांच्यानंतर जे आपले मनोगत व्यक्त करतायत त्यांना ऐकणं अतिशय सुंदर अनुभव आहे हा. म्हणजे आम्हीही सभा घेतो, आम्हीही कार्यक्रम घेतो, पण इतकं प्रोटोकॉलला धरून अध्यक्षांनी आपलं स्थान ग्रहण करावं किंवा मान्यता द्यावी, त्याला अनुमोदन द्यावं, हे खूप गोड आहे. हे अतिशय गोड आहे, अतिशय नियोजनबद्ध आहे आणि त्याचा अनुभव आज मी घेते आहे. सुरुवात खूप छान झाली आहे कार्यक्रमाची. मुळात मागच्या महिन्यात माझ्याकडे गोरक्षदादा आले होते, धीवरदादा आले होते, पितांबरदादा, अजून दोघं तिघं त्यांच्यासोबत होते आणि आमचे बापू त्यांच्यासोबत होते मांजरीतले. त्यांनी मला सांगितलं की आमची अशी अशी वृत्तपत्र संस्था आहे, आपली चळवळ म्हणून आमचं चॅनल आहे, त्याला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही सोलापूर आयकॉन असं पुस्तक प्रकाशित करतोय, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातली वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेलं काम करणारी, ज्यांनी आपलं योगदान दिले असं काम करणारी लोक, त्यांची माहिती त्यामध्ये असेल आणि त्या लोकांना पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाईल. तर ताई तुम्ही याल का, असा तो प्रश्न होता. सोलापूर म्हटल्यानंतर मी नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. माझी ही दुसरी तिसरी वेळ असावी सोलापूरला येण्याची. मुळात माझ्या आईचा म्हणजे माईंचं खूप जवळचं नातं होतं या शहराशी. सोलापूर ह्या गावाचं नाव, या शहराचं नाव मी कायम तिच्या तोंडी ऐकलं. त्याला कारण असं होतं की आमचे येवले मामा या सोलापूरचे, आमचा दत्ताभाऊ मागे बसलाय, जो माझ्या माई परिवाराचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही लोक तेव्हापासून माझ्या आईसोबत आहेत, जेव्हा माझ्या आईला कुणीही ओळखत नव्हता. माझी आई कुणाला माहीतही नव्हती आणि तेव्हा ही जीवाभावाची माणसं माझ्या आईसोबत होती, तिच्या समाजकार्यासोबत होती. माझ्या येवले मामांनी तर वेळ पडल्यावर बायकोचे दागिने गहाण ठेवून आईला मदत केली की धर बाई, तुला कशाची कमी पडू देऊ नको, तुला काय करायचं ते कर. जिथे सख्खा भाऊ पाठीशी उभा राहत नाही, तिथे अशी देवमाणसं जेव्हा उभे राहतात तेव्हा ती माई मोठी होते, तेव्हा ती आई मोठी होते. इतकं सोपं नाही मोठं होणं. मगाशी मी शिवानीताईंना ऐकत होते, डोळे तुमचे भरले होते आणि घसा माझा दुखत होता, माझा आवंडा आला होता गळ्याशी. म्हणजे 4 जानेवारी 2022ला माझी आई देहाने निघून गेली. मला आजही माझी आई जाणवते, मला माहिती आहे ती आताही इथेच कुठेतरी असेल, त्याशिवाय तिचं इतक्या वेळा नावच निघणार नाही. आणि आपण सगळेजण जेव्हा कुठे ना कुठे सिंधुताई, माई, समाजकार्य, मुलं हा सगळा उल्लेख करतोय, म्हणजे माझी आई इथे आहे. आणि मुळात माझं ध्येयच ते आहे की माझी आई आठवत राहावी, माझ्या आईचं काम पुढे जावं. कसं असतं की DNA जो असतो ना, तो गप्प बसू देत नाही. म्हणजे मला हा प्रश्न बरेचदा विचारला जातो की तुम्हाला हेच काम करायचं होतं की तुम्ही वेगळं काही करणार होता, की तुमच्यावर हे लादलं गेलं, बरेचदा विचारलं जातं हे. मुळात माझी जेव्हा 10वी झाली, माझे 10वीचे मार्क म्हणजे टक्के चांगले होते मला, पण गणितामध्ये मला फक्त 52 मार्क होते. कदाचित मला बाकीच्या विषयातले मार्क बघून पास केलं गेलं असेल, पण गणिताची प्रगती बघता मी कॉमर्सला जाणं शक्य नव्हतं. सायन्सच्या परीक्षेमध्ये कापलेला बेडूक बघितला होता, त्यामुळे तिथे खूप जोरात रडू आलेलं बेडकाचं डिसेक्शन बघितल्यानंतर. त्यामुळे मी सायन्सची विद्यार्थिनी नव्हते, मी जाणार होते ते आर्ट्सलाच. पण कुठेतरी जी एक ठिणगी होती आईच्या दुधातून आलेली, कारण माझी आई कायम म्हणायची की ममता तू रक्तावर नाही गेलीस, तू दुधावर गेली आहेस. त्यामुळे ते दूध अजूनही माझ्यामध्ये आहे. आणि नंतर मग मानसशास्त्रातनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पण जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा विचार आला तेव्हा मात्र समाजकार्य हाच विषय निवडला आणि MSW कंप्लीट केला. मास्टर ऑफ सोशल वर्कमधनं
पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आईच्या कार्यासोबतच जॉईन झाले. गेली 29-30 वर्ष ह्या फील्डमध्ये आहे. फक्त कधी समोर आले नाही, कधी यावंसं वाटलं नाही. पडद्यावर आणून सगळं काम बघत होते, सगळं काम सांभाळत होते. आईसोबत फक्त 2 वेळा जाणं झालं. एक KBCला जो कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चनजी सोबत होते, आणि एक राष्ट्रपती भवन जिथे माझ्या आईला पद्मश्री मिळाली. ह्या दोन जर जागा सोडल्या तर जास्त कधी आईसोबत गेलेही नाही. पण आताही असं वाटतं की आईसोबत आहे, ती बोटाला धरून चालवते आहे, ती पुढचा मार्ग दाखवते आहे. आणि आज या सोलापूर शहरामध्ये येऊन तुम्हा सगळ्यांना मी भेटावं, मी इथे उभं राहावं, मी तुमच्याशी बोलावं, ही सुद्धा कदाचित तिचीच इच्छा असेल जी गोरक्षदादांच्या थ्रू आज पूर्ण होतीये. त्यासाठी गोरक्षदादा खूप खूप थँक्यू. तुम्ही मला ही संधी दिलीत, मला इथे तुम्ही बोलवलं. मुळात आपली चळवळ नाव थोडंसं हे प्रवाहापासून जरासं वेगळं आहे. म्हणजे इतर जी नावं असतात त्यापेक्षा आपली चळवळ. मग मी विचार हा केला की यांनी आपली चळवळ हे नाव का दिलं असेल, आमची चळवळ का नाही म्हटलंय. म्हणू शकले असते ना, त्याचंही A आणि C झालं असतं. मग आमची चळवळ का नाही म्हटले. पण खूप कौतुक, ज्यांनी हे नाव दिलं त्यांनी काय केलं माहिती आहे का. गंमत बघा की जो कोणी हे म्हणेल ना त्याला ती आपली वाटली पाहिजे. म्हणजे आपलीच, मी जर म्हटलं आपली चळवळ तर मीही त्यात ॲड झाले, तुम्ही जर म्हणालात आपली चळवळ तर तुम्हीही त्यात ॲड झाला. म्हटलं हे खूप छान आहे की त्यांनी जो बोलेल तो आमचा, जो बोलेल त्याची ती चळवळ. मुळात चळवळ हा शब्दच असा आहे की जो कुण्या एका व्यक्तीसाठी नसतो, तो समूह आहे, तो ग्रुप आहे, तो एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित आहे. एकाच विचारधारेची माणसं जेव्हा एकत्र येतात, एखाद्या विषयावर काम करतात, तेव्हा ती चळवळ बनते. आणि मगाशी जसं मला वाटतं सूत्रसंचालकच म्हणाल, नाही वकील साहेब म्हणाले की कुठलीही चळवळ तयार होणं हा मोठा विषय नसतो, पण ती चळवळ टिकून राहणं आणि त्यातून ती ज्या उद्देशाप्रती ती चळवळ तयार झाली आहे किंवा पुढे जाते तो उद्देश पूर्ण होणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपली चळवळीची जी ही यशस्वी 10 वर्ष आहेत, तुम्हा सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप अभिनंदन. दुसरी गोष्ट, तुम्ही हे पुरस्कार देताय, जे सोलापूर आयकॉन म्हणून तुम्ही हे पुरस्कार देताय. मला कायम पुरस्कार, कुठलाही पुरस्कार समारंभ जिथे मला मिळू देत किंवा मला माझ्या हस्ते देणं असू देत किंवा कुठल्या तरी एक थर्ड व्यक्ती म्हणून अनेक पुरस्कार समारंभ मी अटेंड करते, तेव्हा हे पुरस्कार का दिले जातात असा मी विचार करते. आणि दरवेळेला मला जे उत्तर मिळतं ते मी तुमच्याशी आज शेअर करते. पुरस्कार हा कौतुकाचा भाग असतो, पुरस्कार हा दखल घेण्याचा भाग असतो. आणि 2 प्रकारचे पुरस्कार असतात. एक की तुम्ही आयुष्यभर एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या ध्येयाप्रती झटतात, तुम्ही तुमचं योगदान देऊन झालेलं आहे, त्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वेचलं आहे आणि मग तुम्हाला तुम्ही पुरस्कार प्राप्त होता किंवा तुम्हाला सन्मानित केलं जातं. आयुष्यभराचं तुमचं ते जे काम असतं त्याची दखल घेतली जाते आणि एक प्रकारे ती कृतज्ञता व्यक्त केली जाते की तुम्ही जे आमच्यासाठी केलं आहे त्यासाठी आम्ही आपले कृतज्ञ आहोत, म्हणून तो एक पुरस्कार झाला. आणि दुसरा पुरस्कार हा असतो की तुम्ही जे काम करता, जे विचार करता आहात, ज्या चळवळीमध्ये आहात, तुमची वर्तणूक जी आहे आणि त्यातून जी दिशा तुम्ही इतरांना दाखवताय, म्हणजेच येणाऱ्या काळात तुमच्याकडून समाजाला असलेल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मला तुम्ही हे सगळे अपेक्षा वाढवून ठेवलेली मंडळी आता समोर दिसत आहेत, जे उद्याचे भावी आधारस्तंभ असणार आहेत. तुम्ही सगळेजण ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडताय. तुम्हा सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. दुसरी गोष्ट ही की पुरस्कार समारंभ व्हावे म्हणजे एक बळ देतं पुरस्कार. एक म्हणजे असा प्रवास असतो की कधी कधी माणसाला एकटं पडल्यासारखं वाटतं, कधी कधी असं वाटतं की आपण काही चूक केली का, आपण चुकलो आहोत का. कधी कधी लादलं जातं, कधी कधी वेगळं केलं जातं. पण जेव्हा असं काही पुरस्काराचा अनुभव मिळतो तेव्हा कळून चुकतं की नाही आपण बरोबर आहोत, आपण काही चुकलेलो नाही आहोत, आपला मार्ग योग्य होता, त्याशिवाय समाज आपली दखल घेणार नाही. मला आयकॉन हा शब्द जेव्हा मी आज आयकॉन हा शब्द मी गुगलवर सर्च करत होते, 10
10 काय 1000 वेळा तो शब्द आपल्या तोंडून गेलेला असतो, पण आयकॉन हा शब्द का वापरला गेला असेल. मग ICON असं मी सर्च करत होते आणि मला त्याला उत्तर मिळालं प्रतीक. की प्रतीक म्हणजे कुठलाही क्षेत्र. आता इथे सुद्धा स्टेजवर आपण बघितलं तर सहकार क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, अभिनय क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र जे कसं आहे त्या क्षेत्रामधले होते, इथे वकिली आहे. म्हणजे स्टेज सुद्धा मी समाजसेवेमध्ये आहे. स्टेज सुद्धा त्यांनी विविध क्षेत्रांनी परिपूर्ण असलेलं घेतलं. निवड करताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्राची प्रत्येक क्षेत्राची दखल घेतली आहे त्यांनी आणि तशी तशी नावं निवडली आहेत. मला जर कोणी विचारलं किंवा नाही विचारलं तरी मी सांगते माझी आयकॉन माझी आई आहे. माझ्या आईला बघत बघत मोठे झाले. मुळात मला तिचा सहवास नाही मिळाला, खूप कमी मिळाला, नाहीच्या बरोबर म्हटलं तरी चालेल. पण माझी आई म्हणायची की ममता मी तुला कासविनीच्या नजरेने मोठं केलं. कासवीन आपल्या पिल्लाला दूध पाजत नाही, ती फक्त नजरेने बघत राहते आणि ते पिल्लू मोठं होत राहतं. तर मी तुला त्याच कासविनीच्या नजरेने मोठं केले. आज तिच्या पश्चात हे सगळं काम सांभाळताना, मुलांना मोठं करताना, संस्था पुढे घेऊन जाताना जेव्हा मला हे आठवतं तेव्हा असं वाटतं की अजूनही तिची ती कासविनीची नजर कुठे ना कुठे माझ्यावर टिकून आहे. कारण त्याशिवाय आम्ही जी बामंड, माझा विनय इथं आलाय, मला विनय का दिसेना? अरे देवा, इथेच तू. माझं लेकरू आहे, म्हणजे हे खरं तर माझ्या आईचं लेकरू आहे, पण ते मला माझ्या लेकरासारखं ये नाही विनय पुढे. हा असा आहे की ज्याचा मला खूप हेवा वाटतो. कारण माईंसोबत सगळ्यात जास्त ज्याला सहवास मिळाला माईंचा सगळ्यात जास्त. आणि माईंची जी मदर ग्लोबल फाउंडेशन आहे तिचं आज अध्यक्ष म्हणून जी धुरा त्याने खांद्यावर घेतली आणि ज्या पद्धतीने तो ते काम पुढे नेतोय, मी स्वतः त्याच परिवाराची असून त्याला 10 वेळा सॅल्यूट करत असते. कारण तो खूप छान पद्धतीने काम करतोय आणि आज माझ्यासोबत तोही आलाय. आईविषयी जेव्हा मी हा विचार करते की माझ्या आईने कसं काम केलं, कुठल्या परिस्थितीमधून ती गेली आहे. मूवीमध्ये आहे, मी वनवासी आत्मचरित्रामध्ये आहे, तुम्ही सिरियलमधनं बघितलंय, तुम्ही तिच्या भाषणांमधनं ऐकलं, तुम्ही खूप सारी माध्यमं आहेत की ज्याच्याकडनं आई कळत जाते, आईला ऐकायला मिळतं. पण मला कायम निदा भाजले साहेबांच्या काही ओळी आठवतात की कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमीन तो कहीं आसमां नहीं मिलता, तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो, जहां उम्मीद है इसकी वहां नहीं मिलता. मग ज्यांना आकाश मिळत नाही, ज्यांना स्वतःच्या हक्काची जमीन मिळत नाही, ज्यांना जिथे अपेक्षा आहे तिथे प्रेम मिळत नाही, ती लोक कशी असतात? ती लोक पुढे काय करतात? ते पुढे जातात का? खूप सारे प्रश्न येतात ना. आणि मग मला माझी आई दिसते. माझ्या आईने जे काम उभं केलं ते काम दिसतं. मुळात माझ्या आईची समाजसेवा ही तिच्या जगण्याच्या उणीवेतून आलेली समाजसेवा आहे. तिला जे जे नाही मिळालं ते ती देत आली. तिच्यासाठी कुणी उभं राहिलं नाही, ती हजारोंसाठी उभी राहिली. तिने सगळे नातेवाईक, नाती गोती, समाज सगळं असूनही अनाथासारखं आयुष्य काढलं. अनाथासारखी एक वेळ तिच्यावर आली. ती अनाथांची माय झाली. तिला शाळा शिकायची होती, हाफ टाईम मराठी 4थी पास असं ती स्वतःच्या शिक्षणाबद्दल सांगायची. पण आज तिचीच मुलं PhD करतायत. 2 मुलांनी PhD करून झाली, डॉक्टरेट मिळून झाली आणि त्यातला एक तर HOD आहे हिंदी विभागाचा. एकाने ज्याने माइंडवरच PhD केली, तो करोना काळात नेमका गेला. पण मुलांनी शिकावं, मुलींनी शिकावं. इव्हन आजच्या तारखेला आमच्या संस्थांमधल्या मुलं मुली सगळेजण उच्च शिक्षण घेत आहेत. जी मुलं लहानाची मोठी झाली ती मुली इंजिनिअरिंग करतायत, मुलं इंजिनिअरिंग करतायत, हॉटेल मॅनेजमेंट, कॉम्प्युटर, जे त्यांची शिकण्याची इच्छा आहे, जी त्यांची आवड आहे, त्यांची क्षमता आहे, ते सगळं देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण ते आम्हाला आईने शिकवले, आम्ही आईला बघितले देताना. आम्हाला वेगळं डोकं लावण्याची गरज नाही, आम्हाला वेगळे पायंडे पाडण्याची गरज नाही. आमचा एवढा मोठा राजरस्ता आईने करून दिलाय की तो आम्ही चालत राहणार आहोत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि आमच्या मागूनही असे कित्येक पाय येणार आहेत की जो तो रस्ता चालणार आहे आणि ही वहिवाट कधी थांबणार नाही. मला माहिती सगळ्यांना पुरस्कार द्यायचे. मला एकदा बोलायला लागले आईविषयी की मी खूप जास्त बोलते. एक शेवटची गोष्ट सांगते आणि थांबते. ही गोष्ट सुद्धा माझी आई सांगायची, खूप सुरेख आहे, तुम्ही कदाचित ऐकली असेल. ही एक साधा
भोळा, देवावर प्रचंड श्रद्धा असणारा माणूस होता. त्याची देवावर नितांत श्रद्धा होती, नितांत म्हणाली आहे. तसं देवावर अतीव प्रेम होतं. देवावर प्रेम होतं नाही म्हणाले मी, देवावर अतीव प्रेम होतं. म्हणजे कुणाचंच प्रेम नसेल इतकं प्रेम त्याचं देवावर, कुणाचीच भक्ती नसेल इतकी त्याची भक्ती त्या देवावर. आणि तो असा होता की त्याच्या सगळ्या गोष्टींना तो देवाला कारणीभूत ठरवायचा. म्हणजे मला त्रास झाला का, देवा का रे बाबा मला त्रास होऊ दिला, असं कसं केलंस, किंवा मला आनंद झाला का, देवा तुझ्यामुळे हा आनंद माझ्या पदरी पडला. म्हणजे देव आहे आणि तो एक रूप, काही वेगळं नाही. आणि सतत देवाचं नामस्मरण करणारा, सतत देवाला आपल्या सभोवती समजणारा, आपल्यासोबत समजणारा, देवाशी डायरेक्ट संवाद साधणारा असा तो माणूस. तो त्याची भक्ती, त्याचं वर्तन, त्याचे विचार हे सगळं बघून देव एका दिवशी इतका प्रसन्न झाला. म्हटलं काय देव रे तुला, काय हवं बोल, तुझ्या इतकं प्रेम माझ्यावर कुणी नाही केलं, तुझ्या इतका जीव मला कुणी नाही लावला, तू वेगळा आहेस, तू फार वेगळा आहेस, सांग तुला काय देऊ. तो म्हटलं देवा काही नको, फक्त माझ्यासोबत राहा. मी सुखात असू दे, मी दुःखात असू दे, मी अडीअडचणीत असू दे, मी आनंदात असू दे, तू माझ्यासोबत राहा, मला बाकी काही नको. देव म्हटला ठरला, जिथे तू तिथे मी, आपण दोघं आता अद्वैताचं नातं, तुला मी कधीही एकटा सोडणार नाही, तू माझा स्पेशल भक्त आहेस. हा खुश, ह्याचं रोजचं काम चालू, याची जगण्याची वहिवाट चालू. आणि असंच एकदा त्याला त्याच्या कामानिमित्त, म्हणजे ही खूप आधीची घटना, जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, जेव्हा लोक पायी पायी फिरायची, तीर्थक्षेत्र जायची पायी पायी, असा तो काळ. आणि तो निघाला कुठल्या तरी त्याच्या कामानिमित्त. एक घनदाट जंगलमध्ये लागला. जंगल इतकं घनदाट की त्याला मागेही जाता येईना आणि त्याला पुढेही जाता येईना. मग अशा वेळी काय तो म्हटला, देवा आहेस ना बाबा, आहे म्हटला, तू चल, मी आहे सोबत तुझ्या. मग वारा व्हायला लागला, वादळी वारा, विजा. त्याने परत हाक मारली, देवा आहेस ना बाबा. देव म्हटला आहे रे, चल. पुढे आला, पाऊस सुरू झाला. बरं, पाऊस इतका मुसळधार की पुढच्या रस्त्याला संपूर्ण चिखल, याचे पाय चिखलामध्ये रोतायला लागले. गुडघा चिखल त्याला जाणवायला लागला पायाला. पाऊस तर कोसळतोच आहे. तो म्हटला परत, देवा आहेस ना बाबा. तो म्हटला आहे रे. पण म्हटला का रे, तू जर आता अशा वळणावर माझा हात सोडला किंवा तू जर अचानक नाही आला तर मला कसं कळेल. तो म्हटला, वेगळा आहेस काय, मी तुझ्या सोबतच आहे. नाही म्हटला, आत्ता मला निशाणी दे, आत्ता मला निशाणी सांग की मी कसं ओळखायचं तू माझ्यासोबत आहे. तो म्हटला काही नाही, मागे वळून बघ, तुला तुझी आणि माझी अशी 4 पावलं दिसते. तो म्हटला बघत आणि मागे वळून बघितलं, खरंच 4 पावले होती. 2 त्याची, 2 देवाची. चालले प्रवास बोलत, त्यांचा प्रवास पुढे सुरू, बोलत आहेस ना बाबा, आहे रे बाबा, आहेस ना बाबा, आहे रे बाबा. आणि नंतर त्याच्या गुडघ्यात, म्हणजे पाय ते उचलले जाईना त्याच्याकडनं, इतके ते पाय खाली रुतायला लागले. तरी त्याने हिंमत करून मग त्याला बोलवे ना देवाशी. तो पकडून चालला की देव माझ्यासोबत आहे. किती वेळा मित्र देवाला विचारणार, म्हटलं ना तो आहे. त्याच्याकडनं मागे वळून बघणं होईना. पण तो त्याच विश्वासावर की हो देव आहे. अतिशय अवघड परिस्थिती आली की त्याला असं वाटायला लागलं, आता मी फसतोय. आणि काय झालं कळलं. त्याने सगळी ताकद लावली आणि स्वतःचे पाय हळूहळू बाहेर काढून हळूहळू त्याला रस्ता दिसायला लागला. आणि पाऊस थांबला, विजा थांबल्या, सगळं काही थांबलं. आणि त्याने मागे वळून बघितलं, 2च पाय. तो म्हटला, अरे मी इतका गाळामध्ये असताना भगवंत माझा मला सोडून गेला. हे बरोबर नाही केलं देवाने. मला देवाने सांगितलं होतं की 4 पावलं तुला मागे दिसतील आणि माझी तर 2च पावलं आहेत. हरकत नाही म्हटला, देवा तूही इतरांसारखा निघालास, तूही मला सोडून गेलास. त्याने देवाशी खडा बोला पकडला. नंतर तो कामाला निघून गेला. देवाचं नाव घेईना, देवाचं काहीच नाही. देव नाहीच. मी इतकी श्रद्धा ठेवली जर असं असेल, देव नाहीच. आणि मग साक्षात भगवंत समोर प्रकट झाले. काय झालं म्हणे. तो म्हटला, नाही माझ्याशी बोलू नकोस, मला काही तुझ्याशी बोलायचं नाही आहे. अरे पण झालं काय बाबा, झालं काय म्हणजे तुला समोर माहीतच नाही काय झालं. तो म्हटला, अरे मला सांगशील तर मला कळेल ना. तो म्हटला, आपला प्रवास आठव. हां आठवतोय. म्हटलं, मी तुला काय म्हटलं होतं, सोबत राहा. हो होतं सोबत. तू काय मला म्हणाला होतास की 4 पावलं मागे दिसते. तर हो, पण नंतर मी पाहिलं 2च पावलं होती.
तू मला सोडून गेलास, माझ्या अशा काळात मला सोडून गेलास की जिथे मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती. तो म्हटला, वेडा आहेस का? ज्या क्षणी तुझ्या पावलातलं त्राण संपलं, ज्या क्षणी तुझा देह तुझ्याकडनं तुला मुवमेंट करणं अवघड झालं, तुला हालचाल करणं अवघड झालं, त्या क्षणी मी तुला उचलून माझ्या खांद्यावर घेतलं आणि ती जी 2 पावलं होती बाळा, ती माझी 2 पावलं होती. मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन पुढे आलो. ही गोष्ट माझी आई सांगायची. आणि ही मी आज तुम्हाला का सांगितली माहिती आहे? मला आज गोरक्ष दादांकडे बघताना तो साधा भोळा माणूस दिसतोय आणि तुम्ही सगळे म्हणजे तुमच्या चळवळीपासून तर इथे बसलेल्या प्रत्येकापर्यंत प्रत्येक चेहऱ्यामध्ये मला तो देव दिसतो की जो त्यांच्या अवघड काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये त्यांना खांद्यावर उचलून घेणारे आणि त्यांच्या पायाला बळ पुरवणारे. एवढं तर तुम्हाला ह्या माणसासाठी करावंच लागेल. ज्या अर्थी ते तुम्हाला इथे घेऊन आले, त्या अर्थी तुम्हाला त्यांना कुठेतरी अजून पोहोचवायचंय. तुम्ही त्यांचं बळ आहात. मी जास्त बोलणार नाही. गोरक्षदादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक. जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप काम करत राहा. समाजाला खूप गरज आहे अशा हातांची, ज्यांना कणव आहे, ज्यांच्या नजरेमध्ये दया आहे, ज्यांना काहीतरी करायचंय, आपल्या समाजाला पुढे न्यायचंय. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.